असतील. वंदे एक साथ जोड़ो देश की दौलत, देश की ताकत, देश की दौलत, भारत माता की, भारत माता की वंदे। या स्वातंत्र्य दिनासाठी या स्वातंत्र्य दिनाच्या उपस्थित मान्यवर व्यासपीठाकडे सर्व संचालक विनंती करतो की मान्यवरांना सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे विराजमान करावं। विद्यार्थी मान्यवरांना सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे विराजमान करत आहेत। सर्वप्रथम हातमाते मंजूर करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात। आपला पूर्ण या ठिकाणी दाखवून येतो। भारताला स्वातंत्र्य मिळून त्याचे प्रतीक आहे। केसरी रंग साहस व बलिदानाचे प्रतीक, पांढरा रंग सातत्य व शांततेचे, सत्यता व शांततेचे प्रतीक, तर हिरवा रंग श्रद्धा व शौर्याचे प्रतीक, सोबतच 14 आड्याचे निळ्या रंगाचे चक्र जणू काय भारताची अविरत होणारी प्रगती दर्शवते। हा रंग अखंड भारताची बंधुत्वाची व एकोप्याची ओळख करून देतात। अशा या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गलाडवे आपल्या विनंतीस मान देऊन आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले सन्माननीय श्री रामनाथजी अय्यर सर या ठिकाणी आपल्या उपस्थित आहेत। सरांना मी विनंती करतो, व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती
सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु, करते हैं हम शुरू आज का। Thank you, friends and teacher. Thank you, friends and teacher. Thank you, friends. रामचंद्र अय्यर वाणिज्य शास्त्रातील सरांकडे प्राप्त केलेली आहे. सरांचा डिप्लोमा मध्ये कंप्लीट झालेला आहे. आपल्याच घरात आपलं स्वागत करून धन्यवाद मॅडम. पुन्हा एकदा सर्वांचं शतशुभ सन्मान स्वागत समारंभाचा. एक देश. Good morning. My name is Shivtesh Dibakram Deshmukh from class first A. Today we are celebrating Independence Day. I always wonder what exactly is the freedom. When I asked to my father, he said freedom means independence where one is allowed to do what he wants. I asked, so those who feel alone aren't they enjoying the freedom? Why they die? Morning to all of you. My name is Suchitra and today I am going to talk about very important day. Next Independence Day. This day is celebrated on 15 August 1947. India became free from British rule. It is national festival and national holiday. I love my country. हिरो सीता माझ्या मित्र-मैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. आजचा म्हणजे सर्व भारतीयांसाठी उत्सवाचा व अभिमानाचा दिवस आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. थँक्यू. आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट निमित्त 2 शब्द सांगणार आहे. तुम्ही ते शांतपणाने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती आहे.
देश महान. प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट म्हणजे सर्व भारतीयांसाठी आनंदाचा व अभिमानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट हा एक राष्ट्रीय सण आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. म्हणजेच इंग्रजांच्या 200 वर्षाच्या गुलामगिरीतून आपला भारत देश मुक्त झाला. थँक्यू. आजादी को हरगिज मिटा सकते नहीं, सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं. सन्माननीय व्यासपीठ व माझे आदर्श गुरुजन व माझ्या बालमित्रांनो, 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा 78वा वर्धापन दिन साजरा करीतात. त्यानिमित्ताने सर्वांना माझ्या तिरंगी शुभेच्छा. मी वेदांत वाघमोडे आपल्याला या निमित्ताने 2 शब्द बोलणार आहे. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते सर्वांनी अखंड ठेवावे हीच एक विनंती. जय देवा. नमस्कार. मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर व इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. थँक्यू. देश प्रेम की धारा है, जहाँ जाति भाषा से बढ़कर देश प्रेम की धारा है. निश्चल पावन प्रेम पुराना, निश्चल पावन प्रेम पुराना, वो हिंदुस्तान हमारा है, वो हिंदुस्तान हमारा है. I would like to call here Sarthak Kulkarni from 10th standard. Chief guest, respected principal ma'am, esteemed teachers and all my dear friends. I am Sarthak Santosh Kulkarni of class 10th English medium. I am standing in front of you to deliver a speech on Independence Day. As we reflect the proud significance of independence, let us remember that Independence Day, it means not just a historical milestone, but also Independence Day, it means the values that defines us as a nation, the unity, diversity. On this day, in 1947, India got independence by the sacrifices of our freedom fighters. This day is to remember our freedom fighters and to recommit ourselves by value and equality. The theme of today's Independence Day celebration is Viksit Bharat, which reflects the meaning of India to be a developed nation till 2047. At last, I will conclude my speech by telling some Hindi line. आओ मिलकर आज़ादी का जश्न मनाएं और अपने वीरों के नाम एक दीप जलाएं. नवीन नवीन साड्या घेतली, पंजाबी ड्रेस घालत. हो बाई, नवीन नवीन पदार्थ खायला घेतली. त्या दिवशी तर त्या देवीच्या यात्रेत मस्त त्यांच्या चुलीला बसून पाणीपुरी खाऊ घालली माहिती का. आणि आपली सासू तर इतकी तुपातली माशी सुद्धा ताटायला कमी करणार नाही. हो बाई. आणि आपल्या मामांची कसे दिवस काढले असतील काय नाही. काय चाललंय की तुमचं? काय चाललंय? काय बाई, त्या घरातले किडे नशी पहाटे पहाटे कोणाचं कवड बघावं लागलं. तुम्ही तर नेहमीच कडक दिसता. काय बोलली? नाही म्हणलं, तुमचा चेहरा बघितला ना आमच्या दिवसात तुझे खर्च जातोय. बरं, तुला काय वाटलं ग? मला काही कळत नाही वय. तुला काय वाटलं मी काय झोपले होते? सगळीकडे लक्ष असते मग. उगाच नाही, अजून चौकस बुद्धी आहे माझी. माझ्यासारखी चौकस बुद्धी आहे का कोणाची? उगाच नाही मी गावातली जुनी बाई. हो, आता इतिहासातच जमा व्हायच्या राहिला. काय बोलली का तू? उठा बरं, उठा. काय आम्ही कुठं काय काम बघितलं ना. नुसतं माझ्याबद्दल कार्याबद्दल बुलबुल नुसती भडभड करतात. नुसतं सासू सासऱ्याच्या याच्याबद्दल तुम्हाला काय येते दुसरं? तुम्ही कसं मागता तिथे येऊन बसायचं गपचूप तर गाड्या करायचं सोडून येतेच काय? म्हटलं तुला काय काम नाही काही नाही. काम करायचं सोडून बसल्यात नुसतं दुपारी नाचत काही काय नाही. बघा ना जरा कामाचं काही. बघते तुमच्या म्हणजे
Henry, this is banyan tree. Why are the threads around this tree? These threads are tied by married women. They worship this banyan tree for their husband's long life, and that occasion is called as Vata Purnima. Very interesting. Let's move on. Why are the cakes on the ground? Elizabeth, these are not cakes, these are cow dungs. Cow dungs. Cow dungs are really useful for making manures and fertilizers, so they are not bad for us. They are good. मास्तर तिकडे काय झालं शांत? हे कोण होतं आपल्या गावात नाही ना? अहो हे UK वरून आलेत, ब्रिटिश येथे. मी म्हणतो तुमच्या सुनांना जरा सांगा यांचा पाहुणचार करायला. मी सरपंच आले का नाही बघत. हेच ते इंग्रज काय ज्यांनी आपल्यावर कितीतरी वर्ष राज केलं तर. हो ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं होतं ना, हे त्यांचेच वंशज आहेत. तुम्ही जरा तुमच्या सुनांना सांगा, मी सरपंचांना. मास्तर इकडे येईनी आपल्यावर इतका अत्याचार केला, आपल्याला एवढा त्रास दिला, मी एक पाहुणचार करू होय. कसं आहे ना शांता आजी, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. आणि तसं पण आपल्या भारतीय संस्कृतीत कसं आहे ना, आपल्या घरी शत्रू जरी आला तरी आपण त्याचा आदरातिथ्य करतो, त्याचा पाहुणचार करतो. आपल्या भारतीय संस्कृतीत सांगितलं की नाही, अतिथी देवो भव. तर तुमच्या सुनांना सांगा जरा, मी सरपंच आले का नाही बघून आलं. हे वा पुष्पा इकडे अगं बस. बघा आपल्याकडे कोण आले तर इंग्रज आले, जरा पाहुणचार बघा यायच्या. काय नाव आहे तरी पोरं तुमचे? माय नेम इज एलिझाबेथ. काय एलिझाबेथ. काय बरं सोड, तुझं नाव काय? हेनरी. हेनरी? नो हेनरी. अरे रे रे, असं काय नाव ठेवलं तुझ्या आई वडिलांनी? काय आम्ही तर आमच्या गावातल्या पोराला म्हणतो हेंद्र्या. मी तर माझ्या पोराला अजून मी कधी कधी हेंद्र्याच म्हणते. Why are you drinking like this? तुला काय माहित होय? आमच्या भारताची संस्कृतीच आहे बघ. आम्ही कधी बी कपातला चहा उष्टा करत नाही. आम्ही कपातला चहा बशीत घेऊनच पितो. समजा जर चहा पिता पिताच कोणी आलं तर आपल्या कपातला चहा पण त्याला देऊ शकतो. कळलं का? तेव्हा पांडुरंगा विजय असो, विजय असो. सरपंचाचा विजय असो. विजय असो, विजय असो. सो विजय असो, विजय असो. सरपंचाचा विजय असो. नमस्कार शांताजी. नमस्कार हेमा पुष्पा. नमस्कार. नमस्कार मास्तर. अहो हे काय सरपंच, किती उशीर, किती वाजता यायचं ठरलं होतं, आता किती वाजले? तितका उशीर असतो का? अहो सरपंच, अहो मास्तर, आम्ही गावातले प्रतिष्ठित व्यक्ती, आम्हाला ते कामी असतात, आम्ही खूप बिझी असतात ना. मान्य आहे तुम्ही खूप बिझी असतात, पण आता हे एवढं लांबून आले, त्यांचं स्वागत करणं महत्त्वाचंच काम आहे ना. हां जरा तुम्ही पुष्पगुच्छ वगैरे काय आणलं की नाही यांच्यासाठी? हां स्वागत करायला. हो आणले. Who is she? She is lady सरपंच of our village. Oh, सरपंच, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. हा बोला ना. तुमच्या गावामध्ये एवढे खड्डे का आहेत? अहो आमचे गावातले खड्डे आमच्या गावाचं वैशिष्ट्य आहे. कसं काय? हो तुम्हाला माहिती नाही, एकदा ह्या खड्ड्यामुळं आमच्या गावातल्या पोरीचा जीव वाचला होता. कसं? अहो काय झालं, विहिरीत एक पोरगी पडली होती, इतकीच होती बघा. तिला तसंच विहिरी बाहेर काढलं आणि तुम्हाला माहिती शहरातला दवाखाना 5 किलोमीटर लांब आहे. आम्ही तिला तसंच काढलं, गाडीवर बसवलं आणि जसं खड्डे येऊ लागले ना तसं तिच्या नाकातोंडातून पाणी बाहेर येऊ लागलं आणि ते मोठं मारुती समोरचं खड्डं आहे ना ते आलं की तिच्या अंगातलं सगळंच पाणी बाहेर निघालं, तिचा जीव वाचला बघा. वाटा खड्डे आमच्या युकेमध्ये पण असले पाहिजे असे खड्डे. मग आमचे सरपंच कसे आहेत? एकदम वर्ल्ड फेमस. तुमच्या युकेचे सरपंच हे झाले ना, मग बघा तुमच्या युकेची कशी प्रगती होती. अहो सरपंच, तुम्ही यांना चुकीची माहिती का सांगताय? चुकीची माहिती मास्तर, मला माहिती तुम्ही सरपंच खूप जातात, कारण त्यांच्या गावात खूप मान आहे. कसला मान?
अहो मी सांगते विचार काय विचारता सांगा आजी सांग. कसं आहे ना गावातली मी लय दिवसापासून आहे गावातली मला कसं गावातलं सगळ्यांना माहित आहे विचार काय विचारता आजी मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या या गावामध्ये लेमन आणि चिल्ली अशी टाय करून का टाकलेली आहे रस्त्यात? काय म्हणते अहो आजी ती विचारायच लेमन म्हणजे लिंबू आणि मिरची चिल्ली म्हणजे मिरची ती अशी बांधून का टाकली? लिंबू मिरची पाहिली नाही रस्त्यात आज तुला सांगते आजी काय कोलांडीची नाही बघ ती काटकर बाई आहे ना शेतू करते तिच्या सुनेला अजून पोरग झालं नाही एका पाठोपाठ 3-4 पोरी झाल्या पण अजून पोरग झालं नाही मला तर वाटते त्याने तिथंच लग्न करावं पाहिजे. हे आजी तू हिला काय पण काय सांगायली असं काऊन सांगायलीस तिला ती एवढं लांबून आली आणि तुम्ही असं अंधश्रद्धाचं सांगायली. आपला भारत स्वतंत्र होऊन एवढे वर्ष झाले तरी काही भागातली अंधश्रद्धा अजूनही गेलेली नाही. ते इथं पूर्ण दिवस आपला चांगला घालवण्यासाठी आले आणि तू यांना असं सांगती. आले आमच्या सासूबाईचं खबर बघितले मग त्यांचा काय दिवस चांगला जाणार आहे. जर पाहुण्यासमोर तरी गपचूप बसत राहायची काय गपचूप बसायचं म्हणजे चांगलं सांगत राहते उठलं सुटलं खरं बोलत रागत होते तुम्हाला उगं माझ्याबद्दल बोलायचं असतंय काड्या करत नुसत्या मग तुम्ही जर काय चांगलं आहे का तुमच्याबद्दल काय जरा तरी गपचूप बसत राहते बस हे ना काय सांगा ना उठलं शांत आजी समजून घ्या ना तुम्ही लहान आहेत त्या समजून घ्या त्यांना. हे मा पुष्प तू तर शिकलेली आहेस की जा ना सांगितलं ना काहीतरी आपल्या गावाबद्दल. ते बी 3 नापासून उपास केली आहे तिसरी नापास झालं त्यासाठी बदल आहे ना. बरं कशाला भांडता आता परत सांग ना पुष्पा चांगलं काहीतरी त्यांना सांग. आय हॅव वन मोर क्वेश्चन. तुमच्या गावामध्ये एवढा कचरा का आहे? कचरा तू याला कचरा म्हणते होय ग? अगं तिथे बस स्टँडकडचा नालाच नाही पाहिला आहे. मास्तर तुम्ही लागेल बस स्टँडकडचा नाला नाही दाखवला होय. ती काय दाखवण्याची गोष्ट आहे काय? होय मास्तर तुम्ही यांना बस स्टँडकडचा नाला नाही दाखवला का? ते तर आपल्या गावातला वर्ल्ड फेमस नाला आहे की तो. अरे प्रत्येक वर्ल्ड फेमस गोष्ट चांगली नसते आणि तुम्ही अशा गोष्टी का सांगताय? अंधश्रद्धा खड्डे यांचं कौतुक का करताय? स्वच्छता काहीतरी चांगलं सांगा ना गावाबद्दल. आपल्या गावात एवढे चांगले सण साजरे होतात ते सांगा. काहीतरी चांगलं सांगा ना. What चांगलं सांगा? There is nothing good about this country. I think we shouldn't have come here, Henry. काय? आमच्या देशात काहीच नाही होय? अरे आमच्या देशात जगातला 7वा अजूबा म्हणजे ताजमहल आहे आणि सर्वात मोठे स्टॅच्यू म्हणून स्टॅच्यू ऑफ युनिटी पण आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी ताजमहल शिवाय काय माहिती आहे तुम्हाला सरपंच? आपल्या भारतात अजून काय काय आहे सांगू का? क्रिकेटचा खेळ आम्हाला तुम्ही दिला पण त्याचं प्रभुत्व आम्ही कमावलं. भारतातले सगळ्यात पहिले रेल्वे तुम्ही चालवली पण रेल्वेचे सगळ्यात मोठे जाळं आज भारतात आहे. आमच्या भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून पहिला वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. हो एलिझाबेथ आमच्या भारतात खूप उणीवा आहे परंतु आम्ही त्या नक्की कमी करणार. तुम्हाला सांगते जेव्हा भारत स्वतंत्र झाला ना तेव्हा आम्ही 7-8 वर्षाचेच होते. होतात काय भारतात सगळं मागासलेला होता भारत देश. अहो जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा तर काय भयानक परिस्थिती होती. आमच्या भारतात खूप उणीवा आहेत जसे की राजकारणाचे गुन्हेगारीकरण धर्मांधता अस्वच्छता असे खूप काही समस्या आहेत आणि ह्याच्यातल्या बऱ्याचशा समस्या खूप कमी प्रमाणात आहेत आणि ज्या जास्त प्रमाणात आहेत त्या कमी करण्याचा आणि संपवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आयुर्वेद हा भारतातील संस्कृतीचा सर्वात मोठा भेट मानला जातो आणि पूर्वीच्या काळी तर स्त्रियांना बाहेर जाऊ देत नव्हते शिक्षणही घेऊ देत नव्हते पण आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया पुरुषांबरोबरचे काम करत आहेत. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आमच्या सरपंचबाई. हे सगळं करण्याचं काम ना आजच्या तरुण पिढीचं आहे. कसे होते आधीच्या काळातले लोक सावरकर महात्मा फुले आणि आजची पिढी आणि आताची पिढी हे आमच्यासारख्या नेत्यांच्या मागेच असते नाहीतर मग धर्मांच्या नावावर भागतात. आत्ताची तरुण पिढी मोबाईलवर 24 तास बसलेली असते. शून्य जागरूकता असते.
जर का आपल्या पिढीने समंजसपणे व जागरूकतेने आपल्या समस्या सोडवण्याचे काम हाती घेतले तर ते नक्की यशस्वी होतील. आपलं देशावरचं प्रेम आपल्या कृतीतून दिसायला हवं. म्हणजे लगेच देशावरचं प्रेम दाखवण्यासाठी डायरेक्ट सीमेवर जायची गरज नाही लढायला, पण आपला परिसर स्वच्छ ठेवणे, थोरा मोठ्यांचा आदर करणे आणि मोठं होऊन देशासाठी काहीतरी करण्याची मनात भावना ठेवणे, एवढंच तर मागते आपली मातृभूमी आपल्याला. Sorry everyone, I shouldn't have to say this your country. India has improved a lot despite of being a country with various religions and languages. आमच्यासारखं श्रीमंत देश या जगात कुठेच नाही. आमच्या देशाकडे राजस्थानमधले वाळवंट आहे, तर हिमाच्छादित प्रदेश देखील आहे. आणि एक मिनिट, तुम्ही आमचं हे कोहिनूरला नेलं होता ना? येस. नो नो नो. टाइम देतो, तुझ्या टाइम द्यायला काही होणार नाही. चल. आणि दरवर्षी परभणीमध्ये विद्यानगर येथील जीवनकाळामध्ये डॉक्टर पारनेरकर महाराज माझी संकीर्तन सेवा असते. पुरस्कार जे प्राप्त होतात त्या तोडीचा बहुमान म्हणजे ध्वजवंदन करण्याचा हा मान मला मिळाला. मी सर्वांचे हार्दिक ऋण व्यक्त करतो. प्रशालेतले सर्व शिक्षिका, शिक्षक, कर्मचारी आणि आपण सर्व गोड छान विद्यार्थी सर्वांनी इथे येऊन 2 मिनिटं का होईना बोलण्याचा प्रयत्न केला, वक्तृत्वाचा प्रयत्न केला आणि व्यंगात्मक दृष्टीनं भारताचं नाही पण परभणी शहराचं उत्कृष्ट दर्शन त्यांनी नाटिकेमध्ये करून दिलं. खड्डे आणि हे अगदी हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे मला भारताबद्दल ते वाटलं नाही पण परभणीबद्दल 100% 100पैकी 100 मार्क. एक जण म्हणाला खूप खड्डे आहेत, ते साधारण इथून तिथपर्यंत जायला किती वेळ लागेल? म्हटलं नाही साहेब, एक अर्धा तास इथून तिथे जायला लागेल. म्हणजे खड्डे साधारण अर्धा तास लागतील, खड्डे पुढे लागणार नाही. म्हटलं मग अर्धा तास खड्ड्यानंतर मग काय पुढे रस्ता चांगला आहे का? नाही म्हटले अर्ध्या तासानंतर सवय होते. फार छान, मला खूप आवडलं. म्हणजे मला काही जास्त परभणीबद्दल बोलावं लागलं नाही. मी खूप वर्ष येतोय
विकास विकास आपल्याला राजकारणी व्हायचं नाही आहे, आपल्याला सर्वांना चांगलं नागरिक व्हायचं आहे. म्हणून त्या एकांकिकेमधनं फार चांगला संदेश त्यांनी दिला की इतरांची निंदा करू नका, आत्मनिंदा करू नका. आणि मला मुद्दामून या प्रसंगी सांगावंसं वाटतं की आज हा जो स्वतंत्रता दिन आहे, आपण सर्व विद्यार्थी आहात. आज फक्त लक्षात ठेवा, जास्त नाही पडणार पाऊस, काळजी करू नका. 2 शब्द मुलांना लक्षात ठेवा. एक आहे कर्तव्य आणि दुसरं आहे कर्तृत्व. कर्तव्य म्हणजे त्याला म्हणतात ड्युटी. यू शुड परफॉर्म युअर ड्युटीज वेल. आणि शाळेमध्ये शिक्षणाबरोबर सर्वात मोठा जो संस्कार आपल्यावर होतो, आपल्या शिक्षिका, आपले सर्व आपले मान्यवर गुरुस्थानी असलेले आपल्याला एक शब्द शिकवत असतात, तो म्हणजे कर्तव्य. ड्युटी, कर्तव्य. प्रत्येकानं कर्तव्य केलंच पाहिजे. मुलगा म्हणून आई वडिलांसाठी आपण प्रत्येकाने घरी काम केलंच पाहिजे. आई वडील सांगतात ते ऐकलंच पाहिजे, कारण आई आणि वडील हे पहिले गुरु असतात. माता आणि पिता हे गुरुची तत्वता. सर्वात पहिली गुरु आपली आई, दुसरे गुरु आपले वडील, आणि आई वडिलांनंतर तिसरे गुरु जे आहे ते आपले शिक्षक. इतकं आपण लक्षात ठेवा, बाकी काही. गुरुंनी यांचा एक दूत आपल्याकडे पाठवला. गुरूंनी एक दूत आपल्याकडे पाठवला आणि त्या गुरूंची कृपा त्यांच्या मार्फत आपल्यावर झाली. इकडच्या भागात पाऊस नाही. सो त्यांनी बुवांनी आपल्याला सांगितलंय की कर्तव्य आणि कर्तृत्व. कर्तव्याला थँक्स नसतं, नो थँक्स गिव्हिंग फॉर कर्तव्य, रिस्पॉन्सिबिलिटी. कर्तृत्व तुमचं वाढवायचं आहे. कर्तव्य करायचं आणि कर्तृत्व पाहायचं. कर्तव्य करायचं, कर्तृत्व पाहायचं. शिक्षकांनी आपलं कर्तव्य तुम्हाला शिकवायचं, करायचं. तुम्ही शिकायचं, अध्ययन करायचं, कर्तव्य पाहायचं. आणि आपलं आईबाबांना आपण काय, त्यांना त्यांच्या डोळ्यात आपल्याबद्दलचे स्वप्न काय, ते तुम्ही होऊन दाखवलं, हे तुमचं कर्तव्य. तर तुम्ही सगळे कर्तव्य आणि कर्तृत्वात त्यांनी व्यवस्थित आपल्याला सांगितलं. त्याच्याबद्दल तुम्ही व्यवस्थित विश्लेषण करून, आत्मपरीक्षण करून प्रत्येकाने इथे उपस्थित सगळ्यांनी आपल्याला काय करायचं याच्या बाबतीत विचार करावा. पुनश्च तुम्हा सगळ्यांना एकदा 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि एक बुवांच्या म्हणजे